नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे चतुर्थ श्रेणीच्या भरपूर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण सविस्तर जाहिरात वाचणारच आहोत. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर आपण सविस्तर जाहिरात वाचूयात. जाहिरात दिनांक प्रसिद्ध झालेली आहे 26 मेला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पानचक्की रोड, परिसर, छत्रपती संभाजीनगर. वैद्यकीय शिक्षण व औषधी रंगद्रव्य मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड, हे बघा, गट ड वर्ग श्रेणी 4 समक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाने अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. तर हे बघा, पदाचे नाव आहे चतुर्थ श्रेणी व समक्ष पदे. तर त्यामध्ये पदे आहेत आया हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समक्ष पदे आणि पदाची वेतन श्रेणी आहे बघा 15,000 ते 47,600. पदे आहेत 30. आयासाठी पदे आहेत 2. वेतन श्रेणी सेम आहे याच्यासाठी, पण माळीसाठी सुद्धा वेतन श्रेणी सेम आहे. पद आहेत 7 आणि फक्त प्रयोगशाळा परिचर जो आहे त्यासाठी जे पदाची वेतन श्रेणी आहे ते आहे 19,900 ते 62,200 आणि त्याची एकूण पदं आहेत 18. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर, पदाचे नाव आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी. टोटल पदे आहेत 285 आणि याचं वेतन श्रेणीसुद्धा 15,000 ते 47,600. तर सेकंड नंबर पद आहे दायासाठी सुद्धा पेमेंट तेच आहे. वेतन श्रेणी पद 1 आहे. वायलर चालकसाठी 1 पद आहे. पानक्यासाठी 1 पद आहे. ड्रेसरसाठी 2 पदे आहेत. माडीसाठी 4 पदे आहेत आणि या सर्वांची वेतन श्रेणी बघा सेम आहे. वेतन श्रेणी आणि नाभिक जो आहे, नाभिकसाठी 6 पदे आहेत. तर जेही विद्यार्थी या पदासाठी पात्र आहेत या विद्यार्थ्यांनी लगेच फॉर्म भरायला सुरुवात करावी. बघा, प्रस्तुत परीक्षेमधून भरवायच्या गट वर्ग 4 समक्ष पदे व इतर संवर्गातील पदाचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच परीक्षा दिनांकाची माहिती संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध होईल, पण तुम्हाला माहिती पडेलच. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता उमेदवाराकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आवेदन करावं लागेल. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी आहेत. आता हे तरतुदी महिलांसाठी वगैरे किती काय आहेत हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये भटके जमावती, इतर समांतर आरक्षण वगैरे, आर्थिकदृष्ट्या याच्यासाठी शासन परिपत्रक, CBC वगैरे, हे जनरल इन्फॉर्मेशन आहेत. आणि खेळाडूसाठी आरक्षण बघा, खेळाडूसाठी आरक्षणासाठी इथे दिलेलं आहे. आदेशानुसार प्रावीण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंबंधी सुरुवाती संबंधी कार्यवाही करण्यात येईल. प्रावीण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत क्रीडाविषयक विविध अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास व तरतुदीचे असणे बंधनकारक आहे. दिव्यांग उमेदवारासाठी बघा, दिव्यांग उमेदवारासाठी स्पेशल एक पात्रता आहे. लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवारापैकी खालील सवलती दाव्यास पात्र असतील. जसे की ए मध्ये काय, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास, पदे लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सवलती देण्यात येतील. म्हणजे 40 किंवा 40%पेक्षा जास्त अपंगत्व पाहिजे आणि ते स्थायी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास, तशीच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी अनुचित केले असल्यास नियमानुसार अनुज्ञेय सवलती राहतील. हे माजी सैनिकासाठी. प्रकल्पग्रस्त
भूकंपग्रस्त अंश पदवीधारकालीन आणि पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती व आवश्यक कागदपत्रे हे आहेत दिलेले इथे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. व्हिडिओ खूप मोठा होईल हे जर पूर्ण वाचत बसलो तर तुम्ही हे पॉज करून बघू शकता. नंतर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास काय काय करावं लागेल, नियुक्त्या मंजुरात सेशनात काय काय आहेत हे तुम्ही वाचू शकता. आता शैक्षणिक अर्हता हे महत्त्वाचं आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करण्यास जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवाराने पुढील शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 6 जून 2017 अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक उमेदवार 10वी उत्तीर्ण अत्यावश्यक आहे, म्हणजे आवश्यकच आहे. उमेदवारास मराठीचे ज्ञान आवश्यक आहे, म्हणजे उमेदवार 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि त्याला मराठी भाषेचे ज्ञान असायला हवे. आता माजी सैनिकासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे हे दिलेलं आहे. पात्रता काय, भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा, वयोगणनाची दिनांक ही आहे आणि या दिनांकाला तुमचं वय किती आहे ते मोजून घ्यायचं. विविध अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्ग किमान व कमान वयोमर्यादा दिलेली आहे. आता खुल्या प्रवर्गासाठी जे आहे वयोमर्यादा 18 ते 38 याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. मागासवर्गीय उमेदवारासाठी 18पेक्षा कमी नाही आणि 43पेक्षा जास्त नाही. तसेच पदवीधारक अंशकालीनसाठी 55 वर्ष राहिली. स्वतंत्र सैनिक, नामनिश्चित पाल्य, जनगणना कर्मचारी आणि इतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठीचे 45, खेळाडूसाठी आहे 43, दिव्यांग उमेदवारासाठी आहे 40%. हे बघा, दिव्यांग उमेदवारासाठी एक स्पेशल तरतूद आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय हा दिनांक 2001 मधील तरतुदीनुसार उच्चतम वयोमर्यादा सरसकट 25 वर्ष इतके राहील. तथापि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवाराचे किमान दिव्यांगतेचे प्रमाण 40% असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांचं अस्थायी वैद्यकीय मंडळाचं प्रमाणपत्र आहे त्यांना इथं म्हणजे ते पात्र नाही आहेत. तसेच त्यांची निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय मंडळाने ते उमेदवार संबंधित पदावर काम करू शकेल असे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची अंतिम नियुक्ती केली जाईल. सदर प्रमाणपत्रावर उमेदवाराचा फोटो असणे आवश्यक आहे. दिव्यांग प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी केल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. हे आहे म्हणजे स्थायी प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तासाठी आहे दिलेलं इथं वयोमर्यादा 45, माजी सैनिक उमेदवारासाठी 45 आहे. आता परीक्षा पद्धती काय, परीक्षेचे स्वरूप व त्याचे अनुषंगिक सूचना बघा. गट आणि वर्ग 4 याच्यासाठी मराठी 25 प्रश्न 50 मार्क्स, इंग्रजी 25 प्रश्न 50 मार्क्स, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क, बौद्धिक चाचणी व अंकगणित 25 प्रश्न 50 मार्क्स. एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्क्स असणार आहेत आणि कालावधी असेल 2 तास म्हणजे 120 मिनिटे. परीक्षेचे स्वरूप आहे ऑनलाईन आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपयोगी स्वरूपातील असतील. म्हणजे MCQ पॅटर्न असेल तुमचा, MCQ पॅटर्न म्हणजे एक प्रश्न असेल त्याला 4 ऑप्शन असतील, त्यापैकी 4पैकी तुम्हाला 1 टिक करावं लागेल आणि प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील हे तुम्हाला इथं सांगितलं आहे. म्हणजे 25 प्रश्न 50 मार्क्स अशा 4 गटामध्ये ते परीक्षा होणार आहे तुमची. तर अशा पद्धतीनं आहे. तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावात. इथं बाकी आरक्षण तरतुदी वगैरे इथं सर्वसाधारण सूचना आहेत. फक्त ऑनलाईन शिकायला देतील अर्ज. या स्थळावरून हे जे स्थळ आहे ऑनलाईन स्थळावरून ऑनलाईन तुम्हाला अर्ज करता येतील. शुल्क, आता शुल्क किती, प्रत्येकासाठी शुल्क किती आहे हे दिलेलं आहे इथं. हे बघा, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, तर राखीव आणि मागासवर्गासाठी 900 रुपये दिलेले आहे. आणि शुल्क एकदा भरल्यानंतर शुल्क परत केलं जाणार नाही तुमचं. आणि ते शुल्कसुद्धा मला ऑनलाईन भरता येईल इथं माहिती दिलेली आहे. तर अर्ज करण्याची कालावधी बघा, 5/6/2025 म्हणजे 5/6 पासून सुरू झालेले आहेत ऑलरेडी कालपासून आणि 24/6/2025 पर्यंत हे तुम्हाला भरू शकता. म्हणजे कमी कालावधी आहे, लवकरात लवकर तुम्ही भरून टाका फॉर्म सर्वांनी. आणि शुल्क भरण्याचा दिनांक 24/6 आहे. तर परीक्षेचा दिनांक आणि कालावधी हा तुम्हाला लवकर कळवण्यात येईल. बाकी हे दिव्यांग उमेदवारासाठी लेखनिक व अनुग्रह कालावधी बाबत दिलेला आहे. निवड मर्यादा, कालमर्यादा, इतर प्रवेश प्रमाणपत्र हे तुम्ही सर्व बसवू शकता. हे बघा सर,
संभाजीनगर. आणि लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यावा आणि बेस्ट आपलं तुमचं एखादं पद तुम्हाला यापैकी मिळावं अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ इथेच थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रापर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.